श्रीनगरमध्ये अडकलेले नागपुरातील पर्यटक आता नागपुरात परत यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो हे सगळे पर्यटक जम्मू काश्मीरमधनं आपला टूर अर्ध्यावर सोडून बरेच लोक परत आलेले आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. अगदी भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे. मॅडम काय सांगणार, काय परिस्थिती आहे, तुम्ही कुठून येत आहे? हम लोग श्रीनगर से आ रहे हैं अभी। हम पहलगाम गए थे घूमने के लिए और एक दिन पहले ही हम लोगों ने पहलगाम जहाँ जब अटैक हुआ एक दिन पहले ही हम लोगों ने वो एरिया कवर कर लिया था उसके। और जिस दिन अटैक हुआ हम लोग उस दिन सिंथन टॉप वैली गए थे और वहाँ का माहौल थोड़ा ख़राब ही है। थोड़े से स्कैर्ड है, महाराष्ट्रियन लोग काफ़ी है वहाँ पे। 80% लोग महाराष्ट्रियन थे जिस दिन अटैक हुआ था। ऐसा बटालियन डर रहे लोक अभी? हाँ, थोड़ा बहुत ऐसा है डर तो बीच में। सर तुम्ही किती दिवसासाठी गेले होते आणि का परत आले? नाही, आमचा टूर संपला होता पण 2-3 दिवस जास्त थांबावं लागलं तिथे. सर्व श्रीनगरमध्ये तर परिस्थिती खराब नाही आहे, पण बाहेरच्या साईडमध्ये पुष्कळ खराब परिस्थिती आहे. भीती वाटत होती? भीती असं श्रीनगरमध्ये नहीं वाटी, थोड़ी बहुत तो थी रहती है. थोड़ी बहुत ऐसे लग रही थी, परंतु बाद में जब हमने देखा कि बहुत अच्छा इंतज़ाम है सब गवर्नमेंट का भी और सारे लोकल्स भी वहाँ के बहुत सपोर्ट कर रहे थे, तो ऐसे कुछ नहीं लगा। पर फिर भी सबको यही था कि अब यहाँ से छोड़ के हम बाहर जाएं, अपने अपने घर पहुँचें। छोड़ के आ गए आप लोग? पूरा नहीं, श्रीनगर छोड़ खाली हो गया. पूर्ण श्रीनगर खाली झाला. पूर्ण खाली झाला. सोबत काही ज्येष्ठ नागरिक. तुम्ही काश्मीरला गेले होते? हाँ, साथ में। अभी तो ठीक है फिलहाल, पर बाहर का जो है वो तो नहीं बता सकते। श्रीनगर तो पूरा बंद था, हम लोग अभी आए तो पूरा बंद था श्रीनगर. हे दृश्य आपण बघू शकतो. नागपुरातील जवळपास 40 पर्यटक आज सकाळी सकाळी नागपुरात परतलेले आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भीती आहे, कारण की पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यावेळेस बरेचसे महाराष्ट्रीयन त्या ठिकाणी होते असं पर्यटक सांगत आहेत. काही लोकांना अडकून त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि उरलेले जे पर्यटक आहेत जवळपास 200पेक्षा जास्त पर्यटक नागपुरातले श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये होते. त्यातले जवळपास 40 पर्यटक जे आहेत ते आज परतलेले आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.